अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष, श्रृंगारी उर्दू हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक शौकत इब्राहिम महाते यांची रत्नागिरी जिल्हा माध्यमिक सेवक पतपेढीवर तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झाल्याने पतपेढीचे चेअरमन सन्माननीय सागर पाटील यांच्या हस्ते श्री शौकत महाते यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे कोकण विभाग अध्यक्ष जमालुद्दीन बंदरकर, पतपेढीच्या मानद सचिव मुनव्वर तांबोळी, सेक्रेटरी श्री विचारे, श्रृंगारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शगुफ्ता स्वराज, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या राज्यकारिणी सदस्या नरगिस तुळवे, जिल्हा सेक्रेटरी अजमल मुल्ला, चिपळूण तालुकाध्यक्ष हनीफ चौगुले, सेक्रेटरी दानिश साबले, पदाधिकारी इम्तियाज सिद्दीकी, मुजक्कीर खतीब, अजीमुद्दीन शेख, कलीम वनू, सिराज घारे, सलीम फरास, आदिल मनियार, सैफन चरके, शगुफ्ता सोलकर, तन्वीर बागलकोटे, हिना जांभरकर, नवेरा महाते, इम्रान मकानदार, मोहसिन शेख आदी संघटनेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। याचवेळी संपादक श्री जमालुद्दीन बंदरकर यांच्या कोकण समाचार न्यूज चॅनल व न्यूज पोर्टलच्या 2026च्या कॅलेंडरचे प्रकाशन माध्यमिक पतपेढीचे चेअरमन श्री सागर पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय सरचिटणीस साजिद निसार अहमद, प्रदेश कार्याध्यक्ष मोहम्मद समीम मुमीन व मुबीन बामणे आदींनी श्री शौकत महाते यांचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या। कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर। TDFचे जिल्हाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा माध्यमिक पतपेढीचे चेअरमन मित्र सागर पाटील, पतपेढीच्या पतपेढीच्या पतपेढीचे सेक्रेटरी विचारे सर, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या ज्या आपल्या स्टेट सगळी मॅडम, जिल्हाध्यक्ष शौकत सर महाते, सेक्रेटरी अजमल मुल्ला सर, त्याचबरोबर चिपळूण तालुक्यावरून आलेले चिपळूण तालुक्याचे अध्यक्ष हनीफ चौगुले सर, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघात, त्याचबरोबर श्रृंगारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आणि अखिल भारतीयाचे सर्व पदाधिकारी। आज अतिशय आनंद होत आहे की TDF अलायन्समध्ये अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने काम केलं होतं। सरांच्या नेतृत्वाखाली, सागर पाटील सरांच्या नेतृत्वाखाली ही जी आघाडी होती आणि त्या आघाडीला आपण 100% यश मिळालं होतं आणि घटक पक्ष म्हणून आपला अखिल भारतीय त्याच्यात बरेचसे लोक मीटिंगमध्ये सामीलही होते आणि सर्वात मोठे शौकत सरांचं नाव सादर झालं आणि त्याप्रमाणे सेक्रेटरी अजमल मुल्ला सर यांना कल्पना देऊन ती कारवाई, पत्राची कारवाई जी आहे ते आम्ही पूर्ण केली आणि सरांनी ताबडतोब बोलवलं। सरांचे पुनश्च मी आभार मानतो आणि सर सांगेन की घटक पक्ष जितके आहे त्यापैकी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचं काम हे जिल्ह्यात जोमानं चालू आहे आणि त्यावेळेला पतपेढीच्या निवडणुकीला सुद्धा आपल्या अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने खूप जोमाने काम केलेलं आहे। पुढच्या वेळेला जास्त सीटा कशा देता येतील याचाही विचार करावा। मी पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि रजा घेतो।
और उसके बाद ये खुशखबरी हमें मिली कि हमारे जिला सदर मोहतरम शौकत महाते सर को रत्नागिरी जिला पतपेड़ी पर यहाँ पर तज्ञ संचालक बोलकर लिया जा रहा है। और ये बात हमारे लिए बहुत खुशी की थी। उस वक्त हमने ये बात तय करी सबने कि वहाँ पतपेड़ी पर तज्ञ संचालक के तौर पर हम शौकत महाते सर का नाम सबने सुझाया और उसे हम तमामों ने मंजूरी दी। और फिर उसके बाद वो जो बाकी तैयारियां हैं उसकी जो की गई, मुझे सर ने बताया, सर की मेरी बात हुई और फिर उसके बाद एक लेटर हमने दिया। और आज हम उसी मौके पर यहाँ जमा हैं कि हमारे जो ज़िले के सदर हैं पतपेड़ी के, हमारे जो TDF के सदर हैं सागर पाटिल सर, उनके दस्ते मुबारक आज शौकत सर को ये उनका जो नियुक्ति पत्र है वो दिया गया है। हम तमामों के लिए बड़ी खुशी की बात है। मैं उम्मीद करता हूँ शौकत महाते सर को जिस मनसब पे हम तमामों ने फाइज किया है, हम इसकी उम्मीद करते हैं कि सर उस मनसब को बखूबी, उसकी जिम्मेदारियों को बखूबी निभाएंगे, अंजाम देंगे इंशाअल्लाह ज़रूर। और जो हमारे मसाइल हैं असातिज़ा के, बिलखुसूस उर्दू के टीचर्स के जो मसाइल हैं उन पर सर हमेशा अपनी तवज्जो बनाए रखेंगे। और TDF के साथ, क्योंकि हमारा घटक पक्ष है अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, तो हम उसके साथ में काम करते हुए हमारे जो भी मसाइल हैं उस पर इंशाल्लाह हल निकालने की कोशिश करते रहेंगे। मैं ज़्यादा आपका वक्त न लेते हुए मैं सागर पाटिल सर की भी बहुत बड़ा इल्तमास करता हूँ कि सागर पाटिल सर इस मौके कॉलेज के सीनियर टीचर जनाब शौकत महाते सर का यहाँ पर पतपेड़ी के संचालक की अहदे से हमको यहाँ पर चुना गया है। इससे मैं हमारे तमाम स्कूल के तमाम स्टाफ की जानिब से, हमारी मैनेजमेंट की जानिब से उनको यहाँ पर मुबारकबाद पेश करती हूँ। और आप हजरात भी हमारे स्कूल के नुमाइंदे को चुने हैं, तो सर से तो हम बहुत सारे ये हैं सर जो करके वो सर अपने जो अहदा है उनका, उस अहदे की जिम्मेदारी को बखूबी निभाएंगे। उनके अंदर वो टैलेंट है और चैलेंज के साथ खेलते हैं और इंशाल्लाह वो टैलेंट पूरा होगा। और आप सबों का भी साथ, आप सबों का ताउन होना ज़रूरी है और आप भी ताउन करें, ऐसे मैं उम्मीद करती हूँ। और यहाँ पर तो अवतार बोलने का मौका मिला, इसलिए मैं सागर पाटिल सर का शुक्रिया अदा करती हूँ। मैडम का भी शुक्रिया अदा करती हूँ। अगर मीटिंग की बात करें, जैसे हमारे सेक्रेटरी साहब ने मीटिंग की बात की, वहाँ पर शौकत सर के बड़प्पन की बात आपके सामने रखना चाहूँगा कि जब उनको इस ओहदे के लिए जब इलेक्ट किया गया तो उन्होंने अपने बहुत अच्छे अंदाज में, यानी किस तरह से टीम को साथ में लेकर चलने का गट उनमें है, वो उन्होंने थोड़ा सा वहाँ पर उस चीज़ का मुजाहरा किया। वैसे कि जब कहा गया, जब इलेक्ट होने के बाद उन्होंने ये कहा खासतौर से बंदरकर सर से कि ये सर इसके हकदार आप, मीटिंग में मैं था वहाँ पर, ये एक बहुत बड़प्पन होता है कि हमारे सीनियर ने जो हमारे लिए किया है और हम उसके बाद उनके जो कदम चल रहे हैं, ये बोलने की ताकत, ये बहुत बड़ी बात होती है। और ये चीज़ एक सही लीडर ही कर सकता है कि हम सब एक यूनिटी क्या होती है और हम इसी तरह से काम करना है। ये चीज़ को शौकत सर ने बड़े अच्छे अंदाज में उस दिन मीटिंग में रखा था। और उसके बाद TDF का हाथ हमने पकड़ा है या TDF ने हमारा हाथ पकड़ा है, ये बहुत ही मजबूत हाथ है। और उम्मीद करते हैं कि सागर पाटिल सर की रहबरी में ये हाथ हमारे मजबूत होंगे और ये हाथ हमारे बढ़ते रहेंगे। और इस मौके पर मैं फिर एक मरतबा शौकत सर को मुबारकबाद पेश करता हूँ आइडियल स्कूल की तरफ से। बहुत बहुत मुबारक। और हम सबके रहनुमा सागर पाटिल सर, मानव सचिव और हमारी संचालक मुनव्वर कांतूरी मैडम, विचार्य सर और हमारे तंजीम के हमारे सबके रहबर जमालुद्दीन बंदरकर सर, सेक्रेटरी अजमल सर और तमाम
हमारे स्कूल की सदर मुदर्रिसा शगुफ्ता मैडम, साथ ही साथ तमाम हमारे असद एग्जाम और तमाम जिम्मेदार। सबसे पहले मैं रत्नागिरी जिला माध्यमिक शाला सेवक सहकारी पटपेरी के सभी संचालक का अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ की जानिब से मशकूर और ममनून हूँ कि आप लोगों ने दिसंबर की मीटिंग में अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ के तज्ञ संचालक पद पर नियुक्ति करने का फैसला किया। दूसरा, मैं शुक्रगुजार हूँ अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ के सभी अहदेदारान का कि उन्होंने विदा जो है वो बहस मुबाहिसा करते हुए एक आवाज़ में मेरा नाम इस तज्ञ संचालक पद के लिए पेश किया। और जैसा मैडम ने अभी कहा, अजमल सर ने भी कहा, चंद्रकर सर ने कहा कि वो जो जिम्मेदारियाँ हैं, टाइम तो कम है लेकिन जिम्मेदारियाँ, सागर सर को अभी तजुर्बा हो गया है, तकरीबन 2 साल से हमारे वो चेयरमैन हैं, तो जल्दी जल्दी उनसे कुछ सीखने का मौका मिलेगा और यकीनन जो है वो जो कुछ भी सर सीख सकता हूँ और आप सिखा सकते हैं, तो मुझे पूरी उम्मीद है कि तब्दीली के कार्यभार को थोड़ा बहुत जो है समझने की वक्त जो है मिला है और उसमें जो है यकीनन जो है हम उसको समझने की कोशिश करेंगे। आज जिस तरीके से आपने अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ को सर न्याय दिया है, मेरी आपसे विनती है, जिस तरीके से आपने मुख्याध्यापक संघ को ये पद दिया है 5 साल के लिए तंत्र संचालक का एक पद, तो उसमें हमारे उर्दू के मुख्याध्यापक अभी तक कोई तंत्र संचालक के पद पर आए नहीं। तो मेरी गुजारिश है आपसे, क्योंकि अगर आप देखेंगे तो इलेक्शन का मुझसे ज़्यादा आपको तजुर्बा है कि मुख्याध्यापक सभी उर्दू मीडियम के एक साथ पीडीएफ आज़ादी के साथ खड़े थे और सीनियरिटी भी अगर देखेंगे तो अभी हमारी मैडम को भी तकरीबन जो 14-15 साल मुख्याध्यापक बनने का अनुभव है और ऐसे कई ऐसे हेडमास्टर है हमारे पास जो जिले में मेरे ख्याल से सीनियरिटी के लिहाज से ज़्यादा होंगे, तो कहीं उसमें भी हमारे उर्दू के मुख्याध्यापक बोलकर कोई आए, इस पर भी थोड़ा सा आप गौर फिक्र करेंगे और हमारे हेडमास्टर को भी इसका न्याय मिलेगा, ऐसी मैं पूरी अपेक्षा आपके पास रखता हूँ। मुझे भरोसा है कि सागर पाटिल सर ने एक मरतबा तय किए तो उसमें वो चीज़ होना मुश्किल नहीं है और यकीनन जो है वो, ताकि हमारे, क्योंकि एक तो हमारे पास संख्या इतनी है और उसमें से 6 महीने की कालावधि है, जैसे मंदर सर ने कहा कि घटक पक्ष बहुत होने की वजह से सभी को थोड़ा थोड़ा मौका इसमें दिया गया है। लेकिन यहाँ पर अगर दीगर संगठनाओं का जायजा लेंगे तो संख्या के लिहाज से कम होते हुए उनको भी 6 महीने दिए गए और हमको भी 6 महीने दिए गए। तो खैर 6 महीने हो, 2 दिन हो, साल हो, 2 साल हो, लेकिन पूरी उम्मीद है कि हमारे मुख्याध्यापक को भी उसमें थोड़ा सा न्याय मिलेगा। मुख्याध्यापक संघ, क्योंकि मुख्याध्यापक संघ में तो वो भी है शामिल, तो पूरी मुझे उम्मीद है कि वो हमारा कोई उर्दू का मुख्याध्यापक संचालक के तौर पर यहाँ पर नियुक्त हो। बाकी जो भी रहा सवाल, आप अच्छा कारोबार चला रहे हैं और पिछले 2-2.5 साल से हम देख रहे हैं कि अलग अलग जो योजनाएं हमारे कर्मचारियों के लिए लाने की कोशिश कर रहे हैं। जितना डिविडेंड बढ़ा सकते हैं उस पर आप और जो है वो कोशिश कीजिए। साथ ही साथ कर्जे में कुछ सहूलत तब्दीली के संचालकों को हम सभासदों को दे सकते हैं, इस पर भी थोड़ा सा हमें गौर करने की जरूरत है, क्योंकि हमारी लाखों करोड़ों की प्रॉपर्टी होती जा रही है, हम रिटायर होते जाएंगे, आने वाले लोग चलाएंगे, तो जो हमारे सभासद हैं उनको वहाँ उसका क्या फायदा हो सकता है। यकीनन आपका अभ्यास जो है वो बड़ा मजबूत है और आप यकीनन उसमें जो है वो रास्ता निकालेंगे, मुझे इस पूरी उम्मीद है कि हमारे जो, क्योंकि हालात अभी आपके सामने देखिए सर कैसे आए कि हमारे पत्तरी के सदस्य के हालात कैसे हैं और अभी आप थोड़ी देर पहले उसी हालात को निपटाते हुए यहाँ पर आए हैं। तो ऐसे हालात एक्चुअली सभी के, तो सभी के हालात में उनको कुछ फायदा पहुँचे, इस पर थोड़ा सा आप ऐसा गौर कीजिए और कुछ न कुछ आपके रहनुमाई में पत्तरी को ऐसा लाभ हुआ सभासद को, तो सभासद जिंदगी भर सागर पाटिल सर का नाम जो है वो हमेशा याद रखेंगे। तो मुझे पूरी उम्मीद है आप लोगों ने मुझे यहाँ पर नियुक्त किया, मेरा एहसास किया। मैं सभी सबका एकदम गुजरात से आए, हमारे स्कूल से तो सभी टीचर जो है वो स्कूल से 4 साल सुटली है आणि तरी सुद्धा इथे पोहोचलेले आहे। मैं सबका जो है वो आभार व्यक्त करता हूँ और आप लोगों ने मुझे जो जिम्मेदारी दी है उसको मैं बखूबी निभाने की कोशिश करूँगा। अपने दौलतान यहाँ पर खत्म करता हूँ।
कमी पगार नंतर फुल पगार मिळाला, पण त्या पाठीमागची भूमिका शासनाची आपल्याला कळली. ती फक्त सुरुवात होती. शिक्षण सेवकानंतर सगळ्या ज्या गोष्टी आपल्यावर लागल्या त्या पूर्णतः अन्यायकारक आहेत. आणि म्हणून ह्या अन्यायकारक गोष्टी जेवढ जातात. आता जर मराठी माध्यमांच्या शाळांच्या समोर किमान नवे प्रश्न इतके भयानक आहेत पटसंख्येचे, जर का त्या पद्धतीने आपण करायला गेलो तर आपल्या जिल्ह्यातले जवळपास 2000 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षकाविना राहतात. आमचा प्रश्न म्हणजे आपली भूमिका अशी आहे की आम्हाला शिक्षकांना आतिथ्य दिलं जातंय किंवा शिक्षकांना सरप्लस होत आहेत म्हणून आम्ही लढत नाही आहोत. की गोरगरिबांची जी 2000 मुलं शिक्षणापासून वंचित राहणार आहे, आज त्यांना त्यांच्या घराशेजारी किंवा गावामध्ये शिक्षण मिळते, ती शाळा बंद होणार आहे, उद्या त्यांना 2-4-5 किलोमीटर प्रवास करून द्यावा लागणार आहे. हे नको व्हायला पाहिजे. आपण शिक्षण हे मूलभूत हक्कातला एक हक्क जर आपण समजत असू तर प्रत्येकाला त्याच्या घराजवळ अगदी दर्जेदार शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे. पण शासन ते टाळतं आहे, नाकारत आहे, म्हणून आपल्याला एकत्र येणं खूप गरजेचं आहे. मुळात माध्यम हे फक्त शिकवण्यासाठी आहे. आपण सगळे शिक्षक बांधव आहोत. आपल्या समस्या ह्या सारख्याच आहेत, एकच आहेत. त्यामुळे त्या समस्या सोडवण्यासाठी माध्यमात म्हणजे तुम्ही तुमच्या माध्यमातून प्रयत्न करता ही चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा केव्हा तुम्हाला अध्यापक संघाची गरज लागेल, ची गरज लागेल, तर निसंकोचपणे मी तुमचा आहे किंवा संघटना तुमची आहे, तुमच्या सोबतच आहे, ही भूमिका लक्षात घेऊन आपण निसंकोचपणे अध्यापक संघाशी संपर्क साधा, बोला अशी मला विनंती आहे. मी त्या आमच्या दोघांची तर चांगली माहिती आहे की बिंदासपणे बऱ्याचशा गोष्टी सांगतात, बोलतात, त्यामुळे तशी काय अडचण नाही. पदपिढीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपण लोकशाही आघाडी म्हणून जे काही वचनं दिली होती, ज्या पद्धतीच्या घोषणा आपण लोकांच्या समोर केल्या होत्या, त्या सगळ्या तंतोतंत आपण आज ताब्यात पाळतो आहोत. एकाही बाबतीमध्ये कुठेही संचालक मंडळ चुकीच्या पद्धतीने वागताना आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा तुम्हाला दिसणारही नाही. उलट मी सभासदांना जाहीरपणे आवाहन करतोय की आपण अहवालाचा अभ्यास करा, आपण तपशिलीमध्ये जा, बघा, चौकशी करा. जर का तुमच्या निदर्शनास एखादी चुकीची गोष्ट आली तर अगदी रात्री 12 वाजता निसंकोचपणे मला फोन करा, आमच्या सेक्रेटरीला फोन करा किंवा अगदी कुणालाही फोन करा संचालकांना. निश्चितपणे आपण जे चुकी नव्हती ती त्या ठिकाणी दुरुस्त करू. पण सभासदांचा खूप चांगला विश्वास आहे मॅडम. गेल्या वर्षभरामध्ये आपल्याला म्हणजे जवळपास 19 कोटीपेक्षा जास्त टीव्ही एका वर्षात जर का पदपिढीला मिळत असतील तर हे खूप मोठं विश्वासाचं प्रतीक आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज सगळ्यांच्याच मदतीनं, याच्यामध्ये संचालक मंडळाचं श्रेय आहे, माझ्या कर्मचाऱ्यांचं श्रेय आहे, सभासदांचं श्रेय आहे, सगळ्यांच्याच मदतीनं खूप चांगल्या पद्धतीनं पदपिढीचं काम चालू आहे. सरांनी सांगितलं की लाभांश अधिक वाढायला पाहिजे आणि त्याचबरोबरीनं कर्जामध्ये देखील सवलत मिळायला पाहिजे. आता या दोन्ही कॉन्ट्रास्ट गोष्टी आहेत, एकाची विरोध करता येणार नाही. कारण एक तर कर्जामध्ये जर सवलत दिली तर मग थोडासा लाभांश कमी मिळाला तर चालेल अशा पद्धतीची अपेक्षा जर व्यक्त केला. माझी भूमिका अशी आहे, यापूर्वी मी अनेक सभा बघितल्या, त्यावेळी कसं असायचं आणि सर तुम्ही जरा पुढे संचालक मंडळ आणि सभागृह यांच्यामध्ये संघर्ष, म्हणजे संचालक मंडळ काहीतरी मुद्दा धरून ठेवायचं आणि म्हणून सभासद वेगळ्या पद्धतीने मांडायचे. पण माझी भूमिका मॅडम अशी आहे की सभासद जे सांगतील ते मी करतो. हा मी काय मालक नाही पदपिढीचा, मी फक्त पदपिढीचा सेवक आहे. लोकांनी मला 5 वर्षासाठी निवडून दिलेले आहे. त्यामुळे लोक जे सांगतील, सभासदांनी एकमतानं काही सांगावं ते मी 100% अंमलात आणतो. त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही संचालक मंडळाचा कोणताही इंटरेस्ट त्याच्यामध्ये असणार नाही. त्यामुळे याही गोष्टी जर का तुम्ही सभागृहामध्ये मांडल्या आणि मंजूर केल्या तर तेही मी करेन. मला काही अडचण नाही करायला. म्हणजे तुम्ही म्हणणार आता व्याज दर 1% कमी करा, काही अडचण नाही. सभागृहाने मान्यता दिली 1% कमी करू, फक्त पुढच्या वर्षी लाभांश मात्र 2% कमी झाला तर मात्र त्याच्यामध्ये नाराज त्यामुळे दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहे. पदपिढी समोर खूप समस्या आहेत. आता खरं बघायला गेलं तर सभासद संख्या खूप कमी होते दिवसेंदिवस. त्यात मला भीती आहे जर का हे नवीन संच मान्यतेचं धोरण जर लागू झालं तर आपल्या तालुक्यातले म्हणजे आपल्या जिल्ह्यातले जवळपास 150-200 शिक्षक हे अतिरिक्तून बाहेर राहणार. तेवढे सभासद जर का एका झटक्यामध्ये आपले कमी झाले तर तेवढं भांडवल आपलं कमी होईल. म्हणजे बरंचसं आर्थिक व्यवहारावर देखील पदपिढीचा परिणाम या सगळ्याचा होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने देखील आपण विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला शासनाच्या धोरणाच्या विरोधामध्ये शासन व्यवस्थेला आपण दोष देत नाही किंवा
शासनकर्त्यांना आपण दोष देत नाही, आपण धोरणाला दोष देतो. धोरण बदलणं गरजेचं आहे अशी आपली प्रामुख्याने भूमिका आहे. सरांनी हे मुद्दा मांडला की आपले उर्दूचे मुख्याध्यापक जे आहेत त्यांना संधी मिळायला पाहिजे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या संघटनेची मिटिंग आहे, तुम्ही एक मताला काही ठरवा, तसं आपण मुख्याध्यापकांना सांगतो की तुम्ही तुमच्या संघटनेची मिटिंग घ्या, तुम्ही एक मताला कुणाचंही नाव द्या, आम्हाला काही त्याच्याचं प्रॉब्लेम नाही, तुम्ही ज्यांचं नाव द्या तिथं. आता प्रश्न असा आहे की उर्दू माध्यमाचे जे सन्माननीय मुख्याध्यापक आहेत त्यांनी त्या तालुक्यामध्ये आपलं नाव कसं पुढे जाऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने केलं तर मुख्याध्यापक संघ देखील आपल्याच विचाराचा आहे. आज आदरणीय मुल्ला सर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत, पालकर सर सचिव आहेत, दोन्ही मंडळी खूप पुरोगामी चांगल्या विचाराची आहे. तेही त्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील. आवश्यक असेल तर मी सरांना विनंती करेन की शक्य झालं तर माझी सरांची विनंती आहे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात, मला खूप आनंद झाला कळत. हे अपेक्षित नव्हतं मला. सरांनी मी असं सरांना समजल्यावर मला विचारलं, मी सरांना असं सांगितले की शक्यतो तज्ज्ञ संचालकांचा सत्कार हा त्या शाखेमध्ये होतो, तिथं लोक एकत्र येतात आणि त्या संघटनेच्या वतीनं किंवा ज्या संघटनेच्या सत्कार होतो. माझ्या सरांचं माझं बोलणं झाल्यानंतर दुसऱ्या मित्राला सरांचा मला फोन आला. सरांनी सांगितलं की सर आमची अशी इच्छा आहे की शाखेमध्ये करण्यापेक्षा आम्ही प्रधान कार्यालयामध्ये येतो, इथं तुमच्या उपस्थितीमध्ये आम्हाला तो कार्यक्रम करायचा आहे. आणि खरं तर तुम्ही सगळे भेटायला येणार म्हटलं तर मला तर त्या अगदी चांगलंच वाटलं, कारण एवढे दिवसांतर एवढे लोक भेटतोय आपण सगळे. तर मी सरांना ताबडतोब सांगितलं सर तुमच्या ह्याच्यानुसार नियोजन करा, कधी उपलब्ध आहे काही अडचण नाही. आज आपण सगळेजण या ठिकाणी आला आणि आपल्या सरांना शुभेच्छा दिल्या, पदपीच्या कामाबद्दल गौरव उद्गार काढले. खूप आनंद झाला. आपण चांगलं काम करतो आहोत, याची चांगली पोस्ट पावती जर मिळाली तर काम करणारा अजूनही चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळेल. आणि एक गोष्ट असते बघा, माझे जर तुम्ही संघटनेचं काम करत असताना चांगले वाईट अनुभव येणार. तुमच्यासोबत तर बदल कसं आहे, त्याला खूप चांगले वाईट अनुभव येतो. पण आपण नेहमी चांगल्याची काळ करून चालायचं, थांबायचं नाही. आपल्या समोर जर का ध्येय चांगलं असेल तर सगळी माणसं मदतीला येतात. चांगल्या विचाराची माणसं अजूनही खूप आहेत आणि त्याच माणसांच्या सोबत आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही तुमच्या कालावधीमध्ये उर्दू संघटनेचं प्रतिनिधित्व करता आहात आणि तुमच्या कामातून त्या निश्चितपणे संघटनेचं नाव उज्ज्वलच होईल. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की आदरणीय तांबोळी मॅडम गेले 2.5-3 वर्ष पद्धतीने खूप सुंदर काम करतायत. म्हणजे खरं तर मला खूप आनंद वाटतो. तर त्याच्यासमोर त्यांचं बरोबर आणि बरोबर नाही, पण मला खूप आनंद वाटतो की मी प्रॉपर उमेदवार निवडू शकतो. कारण कसं आहे, काही गोष्टी पदपिढीमध्ये जेव्हा वैचारिक एकाच विचाराचे जरी आम्ही सगळे असतो तरी प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगवेगळी असते. अशा वेळी संघटनेची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. माझं तुम्ही सांगायला होतं तुम्ही तशा पद्धतीनं काम कराल ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आज आदरणीय सरांच्या कोकण समाचार या डिजिटल चॅनलच्या माध्यमातून जे काय कॅलेंडर काढलेलं आहे त्या कॅलेंडरचं प्रकाशन देखील माझ्या हस्ते झालं. खरं तर खूप मोठा बहुमान आहे, सरांचं काम खूप मोठं आहे आणि एवढं उद्घाटन वगैरे करणे इतपत अजून ते आपलं मोठं कार्य मी करतोय असं मला वाटत नाही, पण खूप मोठा बहुमान आहे. खूप चांगली सर्व्हिस मला तुमच्या निमित्तानं मिळाली. तुमचं कोकण समाजाच्या माध्यमातून मी पाहतो खूप चांगल्या बातम्या असतात आणि हे एक चांगलं क्षेत्र निवडलं तुम्ही. त्यामध्ये खूप चांगलं ज्यातून तुम्ही समाजासाठी तर करूच शकताय, पण समाजाबरोबरच अन्य समाजातील जे उपेक्षित आहेत, अन्यायग्रस्त आहेत त्यांना देखील खूप चांगल्या पद्धतीतून न्याय तुम्ही या पत्रकारितेच्या माध्यमातून देऊ शकताय. निश्चितपणे या कोकण समाचार न्यूज पोर्टलला देखील मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. पुढील 6 महिन्यासाठी महाते सर अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करतील अशीही अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि भविष्यामध्येही PDF आणि उर्दू संघटना ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. या पद्धतीने आपण काम करू अशा पद्धतीने अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रदान करण्यासाठी आपण कार्य करतो. त्या पुस्तकामध्ये पदपीठच्या चेअरमन माझं सारस पाटील सर, मानस सचिव पदपीठच्या तांबोळी मॅडम, विचारे सर,
सेक्रेटरी आणि अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात. शौकत सरांना शुभेच्छा दिल्यात. योगायोगानं माझं कोकण समाचार न्यूज चॅनल हे न्यूज पोर्टल कॅलेंडरचं प्रकाशन झालं सरांच्या हस्ते. आपण उपस्थित राहिल्यात पुन्हा मी सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा शौकत महाते सरांना त्यांचं अभिनंदन करून त्यांची कारकीर्द यशस्वीरित्या पार पडो. पुढील भविष्यातही आपल्या अखिल भारतीय संघटनेला चांगले दिवस येऊन त्यासाठी सागर सोबत आहेतच अशी मी प्रार्थना करतो. आणि इथे आपलं सभा जी आहे ती संपलेली जाहीर करतो.